गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी स्मिता बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करते। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता बारी आली आहे ती मतदार राजाची। आता मतदार राजाच ठरवणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री। आतापर्यंत सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांची निवड की नव्या पक्षाला मिळणार संधी हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। काही तासातच महाराष्ट्राचं भविष्य मतदान यंत्रात बंद होणार आहे। महाराष्ट्राच्या लढतीकडे यावेळी संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, कारण युती आणि आघाडी तुटल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात पंचरंगी लढत बघायला मिळते। भाजपची मोदी लाटेवर भिस्त आहे, तर शिवसेनेनेही जोरदार प्रचार केलेला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काय होणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। एकूण 288 जागांसाठी 4119 उमेदवार रिंगणात आहेत, तर 8,35,38,114 मतदार मतदानाचा हक्क बजावण्याची अपेक्षा आहे। राज्यभरात मतदानासाठी तयारी पूर्ण झाली असून यंत्रणा सज्ज आहे। त्यामुळे मुंबईसह राज्यभरात मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ रेकॉर्डिंगचीही सोय करण्यात आली आहे। 7 विधानसभा मिळून 20,05,583 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यामध्ये पुरुष 10,02,560 तर 9,03,016 महिला मतदारांचा समावेश आहे। 2,339 मतदान केंद्र आहेत, त्यामध्ये 66 संवेदनशील 23 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत। त्या प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून 3,000 पोलीस अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला आहे। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे। त्यासाठी प्रत्येक मतदाराने घराबाहेर पडून आपल्या चांगल्या भविष्यासाठी मतदान केले पाहिजे। त्यासाठी निवडणूक आयोग हे देखील प्रयत्नशील आहे। अंध मतदारांना मतदान करता यावा यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाची प्रक्रिया त्यांच्यासाठी सुखकर करून ईव्हीएम मशीनवर ब्रेल लिपीतील बटनांची सुविधा देऊ केली आहे। यामुळे अंध मतदारांना मतदान करणेही सोपे जाणार आहे। या सुविधेमुळे वेळेची बचत होण्याबरोबरच मतदान करणेही अंधांना सोपे जाईल। या सुविधेचे अंधांच्या संघटनेने स्वागत केले असले तरी हेडफोनचा वापर करून एखादी आवाज येणारी यंत्रणा निवडणूक विभागाने निर्माण केली तर त्याचा खरा फायदा आपल्याला होणार असल्याचा दावा संघटनांनी केला आहे। यापूर्वी अंध मतदारांसाठी ईव्हीएम मशीनच्या बाहेर पिवळ्या रंगाची ब्रेल लिपीतील स्टिकरची पट्टी असे। अंध मतदारांनी त्या पट्टीवर हात फिरवल्यानंतर त्यांना मशीनवर कोणत्या नंबरवर कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत याची माहिती मिळे व ते मतदान करत। यात बराच वेळ जायचा। यावेळी मात्र उत्तर प्रदेश मधून आलेल्या नवीन मशीनमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे। मशीनमध्येच ब्रेलची सुविधा असल्याने अंध उमेदवारांना थेट मशीनमध्येच उमेदवार तपासून मतदान करता येणार आहे। ठाणे जिल्ह्यात किती मतदार आहेत, त्यामध्ये स्त्री आणि पुरुष मतदार किती आहेत याची अचूक माहिती निवडणूक विभागाकडे असली तरी अंध मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत याची कोणतीच माहिती नाहीये। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। रेल्वे स्टेशन मध्ये वाढणारे घाणीचे प्रचंड साम्राज्य दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने अनेक मोहिमा राबवल्या आहेत, परंतु त्या मोहिमेला पाहिजे तितका प्रतिसाद नाही मिळालाय। परंतु मध्य रेल्वेने हार न मानता पुन्हा एकदा मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्नशील आहे। मध्य रेल्वेतर्फे स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून शुक्रवारी घाटकोपर स्टेशन स्वच्छ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत। त्यात घाटकोपर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म आणि रुळांची स्वच्छता केली जाणार असून त्यासाठी सामाजिक संस्थांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। मध्य रेल्वेने दर आठवड्याला एका स्टेशनची स्वच्छता करण्याचे नियोजन केले। त्यात स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने स्टेशन आणि परिसर स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। त्यासाठी या शुक्रवारी घाटकोपर स्टेशनची निवड करण्यात आली आहे। त्यामध्ये सकाळ ते संध्याकाळपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश असणाऱ्या मोबाईल तुकड्यांचा समावेश आहे। या तुकडीतील कर्मचारी प्लॅटफॉर्म प्रमाणेच रूळ आणि रुळालगत असणारा कचरा तसेच घाण उचलणार आहेत। त्यात सामाजिक संस्थांनी सहभाग घेतल्यास त्यांना प्लॅटफॉर्म स्वच्छतेची जबाबदारी सोपवली जाणार आहे। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। इबोलाच्या उद्रेकामुळे मृत्यूचा आकडा वाढला असून तो 70% गेलाय। आगामी 2 महिन्यांमध्ये आठवड्याला इबोलाचे 10,000 नवे पेशंट वाढतील असा धोक्याचा इशाराही जागतिक आरोग्य संस्थेने दिलाय। जागतिक आरोग्य संस्थेचे सरसंचालक डॉक्टर ब्रूस एल्वर्ड यांनी जिनेव्हा येथे एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आकडेवारी जाहीर केली आहे।
डॉक्टर ब्रूस एल्वर्ड म्हणाले की 70% मृत्यूदर हा एखाद्या आजारातील सर्वाधिक मृत्यूचा दर होता. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या आरोग्य संस्थेने या रोगांवर लक्ष केंद्रित केले असून आजारी लोकांना वेगळे ठेवण्यात येते. तसेच त्यांना शक्य तितके औषध उपचार उपलब्ध करून देण्यात आले. जगाने या रोगाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पुढच्या 60 दिवसात तो आणखीन बळावेल आणि अनेक लोक या रोगाचे बळी ठरतील. त्यावेळी मात्र या रोगाशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शक्ती खर्च करावी लागेल असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना मतदान करा असे आवाहन करीत पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून माजी नगरसेवक राजेंद्र तारळे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसातून तसेच घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 2च्या सुमारास सरस्वती नगर परिसरातील रमेश तिकोडे यांच्या घरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या मागावर होते. 500ची नोट असलेले पाकिट देत असल्याचा आरोप करीत सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कोंडून घातले व पोलिसांना पाचारण केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक परमिला शेळके व पोलीस नाईक अशोक शेळके घटनास्थळी हजर झालेत. दरम्यानच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घटना शहरभर पसरली. त्यामुळे 10 मिनिटात 200-300 लोकांचा जमाव तेथे जमला, ज्यामध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. संघर्षाचे चिन्ह लक्षात घेऊन संशयित राजेंद्र तारळे यांना तात्काळ पोलीस स्थानकात हलवण्यात आले. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. मतदानाच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणाही मोठ्या प्रमाणात सज्ज झाली आहे. पोलिसांची प्रत्येक कामावर करडी नजर आहे. शहरातील 107 संवेदनशील मतदान केंद्रांवर निमलष्करी दलांचे जवान तैनात आहेत. जलद प्रतिसादासाठी सुमारे 500 वाहनांचा ताफा, प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याकडे पिस्तूल, पुरेसा काडतुसांचा साठा, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांकडे लाठीकाठी, शील्ड, हेल्मेट आणि बंदुका सुद्धा, तसेच सर्व वायरलेस सेटचाही फ्रिक्वेन्सी सुद्धा मतदानासाठी मॅच करण्यात आला आहे. विधानसभेसाठी बुधवारी मतदान होत असल्याने पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे. यावेळेस मोठ्या प्रमाणात निमलष्करी दलांच्या कंपन्या बंदोबस्तासाठी दाखल झाल्या असून त्यांना संवेदनशील मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आले. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 11 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये 696 इमारतींमध्ये 4038 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी नेमलाय, तर 100 मीटर परिसरात सुद्धा अतिरिक्त फौजफाटा देण्यात आल्या आहेत. ज्या इमारतीमध्ये 9 आणि 9 पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत त्या इमारतीमध्ये निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मतदानासाठी उमेदवार आणि पक्षाच्या वाहनातून मतदारांची वाहतूक करण्यात येत असेल तर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. मतदान केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार घडला असेल तर तात्काळ पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. मतदानाच्या पहिल्या 3 तासातच दुर्दैवी घटना घडली आहे. सावनेर मतदारसंघातल्या आवडे घाटमध्ये वीज कोसळून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर 8 ते 10 मतदार जखमी झालेत. पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने आवडे घाटमध्ये हळहळ व्यक्त होते. तर मतदानाच्या दिवशी विदर्भात मुसळधार पावसानेही जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मतदारांची गोची झाली आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. मुंबईमध्ये एकीकडे निवडणुकीचा ताप चढलेला असताना दुसरीकडे मुंबई तापाची पसरलेली साथ अजूनही आटोक्यात येताना दिसत नाहीये. ताप, डेंग्यू, मलेरियाचे पेशंट आढळून येत असतानाच चिकनगुन्याचाही एक पेशंट आढळलाय. मुंबईत बदलत असलेल्या हवामानाचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला बसलाय. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुंबई महापालिकेच्या 5063 पेशंटची नोंद झाली आहे. तर मलेरियाचे 368, डेंग्यूचे 86, गॅस्ट्रोचे 348, टायफॉइडचे 88 तर काळवीचे 80 पेशंटची नोंद झाली आहे. मुंबईत उघड्यावरच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांना बंदी सुद्धा घालण्यात आली आहे. पण तरीही सर्रास खाद्यपदार्थ विकले जात असल्याने गॅस्ट्रोची साथ अजूनही कायम आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत.